नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 थेट बँकेमध्ये 15 ऑगस्टला काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 6,000 रुपयाचा लाभ होत असतो। वार्षिक 6,000 रुपये मिळतात। तसेच आता हे जे 3 हप्ते आहेत नमो शेतकरी योजनेचे, तिन्ही हप्ते सविस्तररित्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। पण जो चौथा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता, तो चौथा हप्ता अद्यापही जो शेतकरी बांधवांना मिळालेला नाही, कारण की पीएम किसान सोबतच हे तिन्ही हप्ते मिळालेले आहेत। आणि जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर 17 हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला सुद्धा जे नमो शेतकरी योजना या योजनेचा चौथा हप्ता मिळून जाईल। कारण की आपल्या जर काही त्रुटी नसेल पीएम किसानमध्ये तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळणार आहे। आणि काही जर 3 पैकी प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला मिळणार नाहीत, कारण की प्रॉब्लेम जे आहेत या प्रॉब्लेममुळे आपले जे त्रुटीमध्ये आहे ती त्रुटी तुम्ही दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्या नमो शेतकरी योजना या योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता मिळणार आहे। ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे। 15 ऑगस्ट रोजी मिळण्याची शक्यता आहे, कारण की जो लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता 17 ऑगस्टला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा 15 ऑगस्ट येण्याची शक्यता आहे। आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा जो तारीख आहे ती तारीख सुद्धा जाहीर होणार आहे आणि 15 ऑगस्ट रोजी शक्यता आहे येण्याची नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता। शेतकरी मित्रांनो, आपल्या त्या नमो शेतकरी योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो, आपण जर अद्यापही जर ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने करायची ती तुम्ही पाहू शकता। आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड लवकरच होणार आहे की ई पीक पाहणी कशी करावी। जर आपण ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो आता सुद्धा कापूस आणि सोयाबीनचे जे अनुदान आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। जे ते फॉर्म आहेत ते फॉर्म सुद्धा भरून द्या। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ते फॉर्म मी टाकले आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही जे फॉर्म आहे ते भरून तुमच्या जे कृषी अधिकारी तिकडे जमा करून घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचा लवकरात लवकर जे अनुदान आहे कापूस आणि सोयाबीन या कापूस आणि सोयाबीनचं तुम्हाला अनुदान मिळणार आहे। ही होती महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।